दुबार मतदारांची आकडेवारी मुंबई महापालिकेकडून समोर. विरोधी पक्षाच्या आरोपांनंतर आकडेवारी समोर. पालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार. यवतमाळमध्ये राजमंत्र्यांच्या अर्धांगिनी रिंगणात. इंद्रनील नाईक यांच्या पत्नी ॲडव्होकेट मोहिनी नाईक रिंगणात. पुसदमधील लढतीकडे सर्वांचं लक्ष. पक्ष माझ्या काकाचा नाही, तुमच्याच काकाचा, तो व्यवस्थित सांभाळावा. एबी फॉर्म संदर्भातील वक्तव्यानंतर योगेश क्षीरसागर यांचा अजित पवारांवर पलटवार. संजय राऊत पुन्हा मैदानात दिसतील. संजय राऊत पहिल्यापेक्षा बरे दिसत होते. उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट. जे माझ्या विरोधात बोलतात त्यांनी मला 6 वेळा उपमुख्यमंत्री केलं. माझं जर डोकं चालत नसतं तर तुम्ही मला मंत्रिपद दिलं असतं का? अजित पवारांचा थेट विरोधकांना प्रश्न. मनोज जरांगे 28 आणि 29 नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर. मराठा बिझनेस फोरम कार्यक्रमाला लावणार हजेरी. मराठी समन्वयक वीरेंद्र पवारांची माहिती. आगामी निवडणुका अंतिम टप्प्यात. निवडणुका निर्विघ्न पार पाडण्याची विनंती. सर्वोच्च न्यायालय मान्य करेल. सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसी आरक्षणाबद्दल सकारात्मक टिप्पणी. मुख्यमंत्र्यांनी केलं वक्तव्य. मदतीची हाक मागणाऱ्या आईचं म्हणणं न ऐकताच भाजपा आमदार आशिष देशमुख तडकाफडकी निघून गेले. व्हायरल व्हिडिओनंतर महिलेचा दुसरा व्हिडिओही समोर. आमदार देशमुख यांनी भरपूर मदत केल्याचा या व्हिडिओमध्ये महिलेचा दावा. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची 41वी पुण्यतिथी संगमनेरच्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात संपन्न. बाळासाहेब थोरात यांनी अभिवादन करत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणींना दिला उजाळा. तळकोकणात शिवसेना भाजपमध्ये कलगीतुरा. सिंधुदुर्गातील युतीच्या प्रश्नावरून रवींद्र चव्हाणांची सर्वसरव. निलेश राणेंच्या आरोपावर रवींद्र चव्हाणांनी उत्तर देणंही टाळलं. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.